पुण्यामध्ये पैलवान निर्माण व्हायला लागले. ही पुण्याची परंपरा आहे. आतापर्यंतच्या निवेदकाने तुम्हाला सांगितलं का माहित नाही संजनाला, पण आपल्याला आतापर्यंत सांगितलं गेलं विंध्याचं बाहेरघर पुणे आणि कुस्ती पंढरी कोल्हापूर. अर्ध सत्य तालमीचं शहर आणि कुस्तीगिरांचं शहर ही पुण्याची मूळ ओळख आहे. नसेल तर पुण्याचं चौक बघा तुम्हाला तालमी बघायला मिळते. अशा पुण्यातली कुस्ती खऱ्या अर्थानं भरायला लागली आणि खऱ्या अर्थानं वृत्तदृष्टी कुस्ती क्षेत्राकडे वळली. बरोबर इंग्रज सत्तेवरती आणि पेशवाई खालसा झाली आणि पुण्यातलं मल्लयुद्ध कमी व्हायला लागलं. चापेकर बंधूंना रेंजची हत्या केली पुण्यामध्ये आणि मग इंग्रजांनी ओळखलं आपल्या सत्तेला जर गुन्हापासून धोका असेल तर तो पैलवानांपासून आहे आणि मग पैलवानकीला बदनाम करण्याचं काम इंग्रजांनी केलं. आपण जे म्हणतो ना पैलवान आडाणी असतात, पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो, ही इंग्रजांची देण आहे. वारकरी बांधल्यानंतर सगळ्यात जास्त नंबर कोण असेल तर पैलवान आहे. थोडा मोठ्यांच्या पायाला कोण हात लावत असेल तर पैलवान आहे. पण इंग्रजांनी जाणीवपूर्वक समाजामध्ये पैलवानकीला बदनाम करण्याचं काम केलं आणि पुण्यातली कुस्ती संपवायला सुरुवात झाली. सुहास कुस्ती करा, धनाजी कुस्ती करा. सागरराव लिंबोरे यांच्या वतीनं उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुण्याच्या कुस्तीच्या कथा आणि व्यथा फार मोठे आहेत, पण आम्हाला आतापर्यंत पुण्यातली कुस्ती कधी समजूनच दिली नाही. काळ बदलत गेला. धनंजयराव कोपरे यांच्या वतीने उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस झालं आहे. पुण्यातल्या कुस्तीचा इतिहास गल्लोगल्ली आणि तालमी करून आपण शोधला आणि त्याच्यानंतर आज तुमच्या सगळ्यांच्या पुढे